वृत्ती असते ती बेकार असते, पण संताकडे आल्यावर सगळी दुरुस्ती होती. एक बुद्धी भावना, त्याच्यामध्ये भावना. बुद्धीत काय आहे? भावना. बुद्धीत काय आहे? श्रद्धा. बुद्धीत काय? भेद आहे. आणि बुद्धीत पाप, बुद्धीत ज्ञान. त्याला अधिक नीट रस्त्यावर आपण काय काय ठेवलं सांग, कळालं ना? ज्या बुद्धीमध्ये अज्ञान आहे तिथं ज्ञान गेलं, ते मन भगवंताच्या पायावर आलं. जेव्हा ज्ञान प्रवाहित होतं तेव्हा ग्रंथ हृदयात राहतात आणि देहभाव बाहेर येतो. नीट आहे का? त्या श्रवणाचं बोल काय? तुमच्याकडे मला आणलं कोणी? तुम्ही नाही, ते बेबीने बी नाही. बेबी आणि तुम्ही मला, आणि येते बाई गपची भस्म करतो. त्याला काय करता येत नाही, काही करता येत नाही. हे काय करता येतो, पण त्याला हाक मारल्यावर करत ते. आणि हाक नाही मारलं की ते मग म्हणते मर या घरात असतो तर पडून. त्याची सेवा नाही, त्याची पूजा नाही, त्याचं दान नाही, त्याचा धर्म नाही, त्याच्याबद्दल घरामध्ये 4 पैसा खर्च नाही, त्याची ओळख नाही, त्याचा प्रेम नाही. पाण्यातून देव काढले म्हणजे भक्ती नाही, कर्म आहे. तुमची पूजा भक्ती होय. आपण ग्रस्त येतं तर घरामध्ये आधी पूजा करावी लागते आणि मग गिळावं लागतं. कारण तो आहे हे आठवण ठेवावं लागते संसारिकांना. ते म्हणतो मीच आहे. संसारिक काय म्हणते? मी आहे आणि मी कमविलो. सगळ्या जगाला तो सांभाळते आणि 4 भिंतीमध्ये आपण त्या जीवाला आपण सांभाळतो. पण भगवंत सगळ्या जगाला विश्वाचा जनिता आणि जशी म्हणतो माता. आणि आपण म्हणतो मी करते आता. सगळं मीच वाटते माणसाला. मी करता, मी केलं, मी पाहिलं, मी आहे म्हणण्यामध्ये अज्ञानाचा अंधार आहे. परमात्मा आहे म्हणण्यामध्ये ईश्वराचा साक्षात्कार आहे. ईश्वर साक्षात्कार केव्हा तो संताची भेट होती ना, हरिपाठ हातात येतो. हरिपाठानंतर आपलं भक्ती जास्त वाढते आणि भक्तीनंतर अशी नाना प्रकारची वेदांताची स्थिती आपल्या हृदयात येते. कारण तुमच्या खेड्यापाड्यात वेदांत नाही, मोठ्या मोठ्या गावाला तर खेळ पाहिजे येतात. एक भक्ती भगवंताला जाणू नये आणि एक भक्ती भगवंताला अंतर ठेवू नये. जो भक्त भगवंताला जाणतो तो जगात महान बनतो आणि जो भक्त भगवंताला अंतर ठेवतो तो अज्ञान घेऊन राहतो. पण ज्याच्यातला अज्ञान जातो तो भक्त आणि भगवंत एकत्र येतो, तो ज्ञानी महात्मा होतो. त्याला ही जागा मिळते. कोणाला पण नाही. व्यासपीठ कोणाला पण नाही मिळतात. व्यास आणि त्यांचं पेट. ऋषी मुनी ते ऋषी. आजच्या विषयी थांबला, टाइम संपला होता आपला. एक ऋषी, एक व्यास, एक मुनी. ऋषी म्हणजे काय, मुनी म्हणजे काय? ऋषीला मुनीच म्हणतात ना. ऋषी मुनी. मग ऋषी का म्हणले? ऋषी कशाला? प्रेम करण्यासाठी रानात गेले, अरण्यात, हिमालयात. हृदयातल्या ऋषिकेशेला जाणण्यासाठी घराचा परित्याग केला, देहाचा मोह बंद केला, आवरणाचा नाश केला, भगवंताचा ध्यास. त्यांना ऋषी म्हणतात आम्ही त्यांना. हृदयात ऋषिकेश आहे, केशव आहे. आणि त्या केशवाला त्या बुद्धीमध्ये आणायचंय. हृदयातल्या केशवाला बुद्धीत आणायचंय. देवपाठातला ऋषी वेगळा, हृदयातला वेगळा आणि बुद्धीत आलेला वेगळा, मंदिरातला वेगळा, ग्रंथातला वेगळा, संताचा आतला वेगळा. नाही का? संतामध्ये सुद्धा प्रगट आहे, तुमच्यातला प्रगट आहे, ह्याच्यातला गुप्त आहे. नाही का? ह्याच्यात बी आहे ना, पण त्याला संताकडून बाहेर काढावं लागतं. ऐक नाही, पोरगा ऐक ना की सुनाला शिकून द्यायला लागतो. म्हण किती ऐकत तुझं असं म्हणते. नीट विचार करा या वाक्यावर. अगं ते ऐकत नाही, रागते तू म्हणते ते ऐकते. कशी लगाम घातली. माय काय म्हणते? अगं तू म्हणते तर ऐकते, मला उलट काय म्हणते तुझं ऐकते. मन संताचं ऐकते. मला हे सांगायचे बेटा. मुनी इथपर्यंत चालतो आपण. आता मुनी कुणाला म्हणायचं? त्याचं मन श्रवणामध्ये मंत्रमुग्ध झालं का? ऐका, मुनी मुनी म्हणतो तसं ऋषी प्राण
ऋषीच तर माहिती वैभव माहिती ना, ऋषीने भगवंताला लाथ मारली होती. पण त्या ऋषीची स्टेप काय आहे, तिथे काय भगवंतापेक्षा मोठी. त्रिहृदयांचं नरदे विरासन तीन द्या गणदे माधवा मुरली म्हण. त्रिहृदयांच्या हृदयावर ऋषीची लाथ अशी काय पंढरपूरच्या छातीवर देवाच्या विठ्ठलाच्या. ती कोण आहे? त्या पुरुषीच्या पायात चिन्ह कुठं वाहतंय पांडुरंग? छातीवर. का बरं? बायको चिंतित नाही, काय करते नाही. चिन्ह कुणाचे? ऋषीचा. मग ते ऋषी देवापेक्षा मोठे म्हणून लाथ खाल्ली ना. मग ऋषी मोठे कसे? तर ऐका, त्यांची वृत्ती हृदयामध्ये तदाकार असते. हृदयाला ऋषी म्हटले, हृदयातल्या परमात्म्याला ऋषिकेश, वृंदावन ऋषिकेश. हृदयामध्ये परमात्मा आहे, पण त्यामध्ये बुद्धीचं आगमन आहे. जाती तिथं सहसा जात नाही बरं का ती. तेव्हा जाती बुद्धी मन जेव्हा श्रवण भक्ती नितांत होती, नाना ग्रंथाची संपत्ती त्या करण्याला मिळते वृत्तीला, आणि त्या बोधाला, त्या संपत्तीला, त्या वेदाला संतांच्या कृपेला घेऊन ती वृत्ती आज जाते आणि स्वतःला पाहते. त्या बोधानं आवरणाची निवृत्ती होती, नाश होत. त्या आवरणाचा नाश करायला, अज्ञानाचा नाश करायला त्याला वेदाचा बोध लागतो. तेव्हा आवरणाचा नाश होतो, म्हणजे अज्ञान. आणि तो बोध, तो बोध, ते श्रवण आणि ती वृत्ती अंतर्मुख होते, म्हणजे ईश्वराच्या जवळ जाते. नीट आहे का? आधी देहाजवळ होती. आधी कुठे वृत्ती? देहालाच पाहती ना. देहाला माझं म्हणते रडती. देहाला कुणी काय बोललं तर रडती की नाही? मला असं म्हणली, मला म्हणली, मला म्हणली, मला म्हणली. ती बाय मनुष्य तर विसरत नाही. विसरते का? राम पाठ होत नाही, हरी कळत नाही, शब्द सुटत नाही. रोम ठेवते बुद्धी, मला ही ना असं म्हणली. पुन्हा दुसरं काय करते बुद्धी? तिच्या लग्नामध्ये 10 वर्षाखाली 100 रुपये साडी केली, तिला मी 50 करते. खोट्याकडे असते आणि वाईटामध्ये थांबलेली असते. तिला वाईट आवडतं, विषय आवडतात, तिला भगवंत आवडत नाही. ती विषापाशी आहे, भगवंतापाशी नाही. ती देहापाशी आहे, नामापाशी नाही. ती जगतापाशी आहे, जगदीश्वरापाशी नाही. त्या आपल्या खून आहेत, आपल्या बुद्धीच्या. आणि तिला कुणी नेलंच नाही, तिचा दोष पण नाही. नाना जन्मात, नाना देहात, नाना इंद्रियाला फक्त जगत दाखवलं तुम्ही, पण भगवंत दाखवणारे संत आहेत. त्या मनाला, बुद्धीला ईश्वर दाखवणं आणि ईश्वर कळून देणं आणि त्या मनाला उद्धार करणं संताचं लक्षण आहे. कोणीच करू शकत नाही मनाचा उद्धार, जीवाचं कल्याण नाही करू शकत. म्हणून आपण आताचा विषय होता की आपण एखाद्या व्यक्तीला 10 वर्षाखाली लग्न झालं असतं घरामध्ये, त्या व्यक्तीने किती साडी केली, किती लाडू आणले, व्यसनाचे आणले का रव्याचे आणले, हे पण पाठ असतं बाईला. असं का नाही? त्या बाईनं माझ्या कोणत्या लग्नामध्ये आठवण राहू द्यायची, सोबत परमात्मा आहे आणि तू अनात्म्यामध्ये आहेस, हे कमी कळत नाही. साडी कशी करू 10 वर्षाखाली? म्हणजे पागल बुद्धी असते. बुद्धी काय? संसारात झालेली पागल. कारण ते लक्षात ठेवायचं सवय लावली आपण. काय सवय लावली? विषयाची, संसाराची सवय घट्ट पकडायची. 10 वर्षाखालची साडी कस काय पकडली त्या बुद्धीनं? ऐकायला पाठ असत, मी ऐकून नाही, बघितलं हे सगळं. तिने 200ची केली, मी 100चीच करणार आहे आता. बघा, करू दे, काय करायचं करू दे, करण्या ठेवण्यात काही नाही. पण एवढे संस्कार त्या जगताचे, खोट्या पदार्थाचे, हे मला सांगायचंय. सार काय आहे तर त्या बुद्धीला त्या 10 वर्षाखालचं कळतं, पण त्या बुद्धीला जवळ असलेल्या परमात्म्याचं कळत नाही. बुद्धी आणि भगवंत लांब नाही.
बुद्धी जिथं उगम पावती तिथे परमात्म्याची स्थिती असते. पण ती बाहेर जाती म्हणून तिला जगत कळतं. ती आत जाती तेव्हा परमात्मा कळतो. बहिर्मुख होती. प्रश्न विचारला, बुद्धी जर बहिर्मुखच राहत असेल, अंतर्मुख जात नसेल, मी मला ऐक्य झाल्यानंतर ती कुठे जाऊ गेली, संबंध नाही, हसली बाई. तिला उत्तर कळालं माझं. सध्याचा प्रश्न विचारला. तिकडे धूत महाराज गुरुजीचे भक्त येत होते ना, त्याच्यामुळे वेदांत थोडाफार. आणि बुद्धी जर बहिर्मुखच राहत असेल तर काय करा? मी म्हण निश्चय झाल्यानंतर बहिर्मुख राहा अंतर्मुख राहा, तिथं त्याची समरस असते. मग ती कुठे जाऊ? कारण लायसन टाकलं ती त्याची असती, ती कुणाला पाहू. ती मग त्याचं जर बघितलं तर माझं म्हणत नाही, कारण तिचा माझा बुद्धीत असतो. लायसन तसं त्या बुद्धीला तो कळत असतो. तिने त्याला धरले असतं, मग किती जरी समोर आले त्याला धरत नसते. उदाहरण काय सांगू? नंतर ती त्याच्या खुशीत असते. व्यवहार हा कल्पित असतो आणि संबंध त्याचाच असतो. व्यवहार हा खोटा असतो आणि ऐक्य त्याचं असतं. मन बट्टा नसतो. त्या अंतःकरणात अविद्येचा बट्टा नसतो. त्या बुद्धीला जगताचा भाव, जगताचं प्रेम नसतं. जगत हे खोटं असतं. दिसून त्याला सत्ता नाही आणि परमात्म्यातून काहीच नाही असं त्याच्या हृदयात बोधाचं पाणी गेलं. वेदाचं ज्ञान आलं, संतांची कृपा झाली, जीवनमुक्ती त्यानं भोगली. त्याच्या आयुष्यातली जगताची सत्ता संपली. या अधिकारी लोकांची भाषा बेटा तुम्हाला आता ऐकायला मिळायला बाकी भर नाही. संसार बरे उद्या राहील का नाही माणूस माहित नाही. प्रॉपर्टी होणार का घरात तुझ्या माहित नाही. लक्ष्मी चंचळे उद्या राहील का जाईल माहित नाही. ते राहील का राहील माहित नाही. पण मी कोण कळलं तर त्याची चिंता नाही, कारण तो कधीच जन्म मृत्यूला पावत नाही. मग जगताचं काय त्याला देणं घेणं, देहाचं काय देणं घेणं? तो भगवंतापाशी आहे ना, भगवंताच्या पाशी आहे ना. मग काय मागायचं आता? काय घ्यायचं आणि काय कळायचं आणि काय टाकायचं आणि काय धरायचं? काहीच नाही. कारण बुद्धी त्याच्यामध्ये एक केली, हृदय त्याला दिलं, मन त्याच्यामध्ये विराजमान झालं, मुक्तीचं धन संतांना दिलं, हृदय शांत झालं, भगवंताशी ऐक्य झालं, वेदाचं ज्ञान आत गेलं आणि राम त्या हृदयात प्रगटले. आयुष्य तत्काळ कल्याण झालं आयुष्याचं. नाहीतर नाही, नाहीतर नाही. न तुम्हाला पुत्र सोडितो, न तुम्हाला कन्या सोडवती, न तुमची संपत्ती तुम्हाला सोडवती, न तुमची जायदाद तुम्हाला तुमची आठवण करते. शेत म्हणतं का माझा मालक मेला? म्हणतं का शेत? बैल पाळला पोचला, त्याच्या समोर मालक मरून पडला. बैल म्हणतो का माझा मालक मला चारा टाकत होता, आता मेला? म्हणतो का बैल? आजकालच्या पोराला मायबाप लागतात का? ते म्हणतो का राहावं का? कसं हसू आलं. त्या भावाकडे जायचं तुला सोडू म्हणतो, म्हणतो. म्हणून पोरग एकच असावं, जास्त नसावे. बोललीवन ऐकणे, काय ऐकणे? वेदानं सांगितलं मनोगत भगवंताचं. भगवंत कसा आहे, कुठे आहे, कोण आहे आणि मी कोण आहे, माझ्या जवळ कोण आहे, माझ्या आत कोण आहे, माझ्या भोवताली कोण आहे. जे दिसतं ते आहे का? जर खरं आहे तर त्याचा नाश का होतो? माणसं चालली, पृथ्वी चालली, झाडं कोडमळून पडायले, भूकंपात सगळे गावाच्या गाव दडपण चालले. जर खरं आहे तर का चाललं, जर खोट आहे तर का दिसायला? हा प्रश्न वेदाचा. हा विषय वेदांताचा बर का. तर राम आला वगैरे, वनवासन केला, या भागात गेलेच ना राम. तुम्ही ते राम बरोबर नाही, त्याची परीक्षा घेऊ नको, फसशील तू. ते ऐकलं नाही बाय, ऐकते का नवऱ्याचं? ऐकते का? सतीने शंकराचं ऐकलं का? यज्ञात भस्म झाली नाही का? संकटाव नको म्हणणे का नाही? पार्वतीने ऐकलं का? बाई माणसाचं ऐकते का? ऐकल्यावर तिला बाई म्हणाव का?
शंकर पार्वतीला म्हणाले तुमचा राम रडायला आणि असा कसा गुरु केला, असं पार्वती म्हणते शंकराला. मारा आता. शंकर म्हणले अगं ते नाटक आहे. नाही नाटक, रडायला मला बघणार ते रडणं खरंय का कुठे, मी बघते. जाऊ नको तू, बरोबर नाही. परीक्षा घेऊ नको माझ्या गुरुची. घे ना, जा म्हणले. शक्तीपीठ घडायचं होतं ना. आणि त्या डोंगरात होते राम प्रभू बसलेले. समोर आली, वेश बदलला ना. पार्वतीला पण कसं येते, स्त्रीचं रूप घेतलं. जवळ आली रामाच्या. बोलवायला तिला, म्हणजे ओळखतोय की नाही मला. मग राम एक पत्नी, एक वचनी, एक वाणी. कोणत्या बायला बघेल का, एका कृष्ण आहे का, 1000 बायका करायला. मग बघितलं रामानं आपल्या गुरुची पत्नी, शंकर गुरु रामाचे, रामाचे गुरु शंकर, शंकराचे गुरु राम. एक एकाचार हृदय. भगवंत रामाला कळालं, तू का आली आई, तू का आई, तू का आली, मी आले असते तुमच्याकडं, माझ्या गुरुची आई, तुम्ही काय त्रास घेतला. तिथं थांबली पार्वती, तिथे ती प्रकट झाली. अष्टभुजा, 8 हाताची. तू काय आपल्या महाराष्ट्राचा आराध्य येते आहे की नाही, पूर्ण ऑल महाराष्ट्र. घाबरली, गेली तुमची परीक्षा घ्यायला. मला कळालं म्हणले, मला कळालं माझ्या गुरु आहेत ना, काय पण करू दे, मला काही नाही. थांब येतात. शक्तीपीठ बनलं ते. 8 अष्टभुजाची माता बनली ती सिंहासनावर. बघा तुम्ही तिच्या 8 हात आहेत. काल दर्शनाला गेले तर अभिषेक होता, कपडे नव्हते, अभिषेक चालू होता. पूर्ण रूप बघायला भेटलं. सुंदर मुकुटा वगैरे, 8 भुजा. आणि त्या ठिकाणी तिचे नाव तुका आई. तुका आली म्हणजे तुळजाभवानी वाणी, आराध्य सगळ्यांचं. मग अशी शक्तीपीठ मिळण्यासाठी भगवंतांना अशी नाटक कार्य केले. आपला विषय होता रामाचा. मग ते राम प्रभू जेव्हा लीला केल्या, साकार झाले, व्यापकातून बाहेर आले आणि भक्तीला स्थान दिलं. त्याचं नाव भेद भक्ताने देह. एका मुक्ती मिळत नाही हे देवानं घडवून दिलं. स्वतः रामाची पूजा करत होते. केलाय का रामेश्वर, तुम्ही केला, तुम्ही केला का. रामाची पिंड स्थापन करून तिथं तेवढे तीर्थ बोलवले रामाना. तेवढ्या कुंडा चांगल्या आहेत की नाही. आणि त्या तीर्थाच्या पाण्याने रामेश्वर बनला की नाही. लंका दहन केली की नाही. आणि वानराला हातात घेतले की नाही. त्या वानराचा उद्धार करायचा होता, लंकेवर पूल टाकायचा होता, रावणाचा नाश करायचा होता, सीतेला वापस आणायचं होतं. तर खरंच होतं रामलीलेमध्ये. मग या लीला येतात, पण हे स्वरूप आहे. तिथे राम आहे, पण हे राम आहे. हा आत्मा राम आहे, हा आत आहे, आणि हा साकार आहे. हा निराकार आहे, हा भगवंताचा अवतार आहे, आणि हा भगवंताचं रूप आहे. रूप कळालं तर सगळं श्रेष्ठ आहे, साकार कळालं भक्ती श्रेष्ठ आहे. पण तो आकारात मायेच्या द्वारे असतो. स्वतः येता येत नाही त्याला. येता येतो का स्वतः प्रकट होता येते. तिथं कार्य आहे, तिथे व्यवहार आहे, तिथं गुण आहे. मग त्याला अनुभवी प्रकट व्हायला माया लागते. मायेच्या उपायातून भगवंत बनतो. नाना आकार घेतो, नाना रूप घेतो, नाना नाव घेतो. पण तो नावात कधीच नसतो, कारण नाम रूपाचा बाद असतो. हे वेदांतात गेल्यावर कळतं. माती कळतं का नुसतं ऐकून बहिरंग. राम आले, सूर्यमुख का गेले, मग का गेले. कृष्ण आले का गेले, कारण साकार रूप फक्त लिलेपुरतं असतं, आणि निराकार सतत असतं. ते आमचं वास्तव रूप असतं, त्याचं ऐक्य बुद्धीशी असतं. त्याला मोक्ष नाव येतं, ते सुखाचं प्रतीक असतं. त्याला ज्ञान भक्ती सहज नाव म्हणतात. त्याचं खरं रूप ज्ञान भक्ती. ज्ञानी भक्ताला तो सतत जवळ असतो. त्या भक्ताला ध्यास असतो, ह्याला ध्यास, आणि ह्याला सतत जवळ अभेद. तो भगवंत त्या ज्ञानी भक्तापासून अलग नाहीच होऊ शकत नाही. टाप आहे त्याची, बाजूला द्यायची नाही जाऊ शकत, कारण त्या भक्ताने त्याला बाजूला ठेवलंच नाही. कसं ठेवलं नाही का.
निराकाराला आहे म्हणणारा, अनेक साकाराचं खरं रूप पाहणारा निराकार. भक्ती काय एकच म्हणणं का? असू द्या ना. आणि एक निराकार. भगवंताचे दोन आकार आहेत. जसं आईची एक मुलगी आहे, मुलगा पण आईचा आहे. मुलगी कोणाची? आईचीच. मुलगा पण आईचाच. पण मुलगीला बाहेर काढावं लागतं आणि मुलाला सगळं द्यावं लागतं. बरोबर आहे ना? जर मुलाला बाहेर काढलं तर जग तुटतं. मुलीला घेतलं मुलाला काढलं तिथं पागल अरे मुलीला जवळ घेतलं, मुलीला हाकला आणि पोराला जवळ घ्या. तसं आज्ञाला हाकला, भगवंताला जवळ घ्या. काय सांगत इतके लोकांना? माझ्या बाबड्या लोकांना सांगू का? एकच आहे ना. पण ती माय पोरीला म्हणते नांदतच चांगलीस, नाही तर मला बदनाम केलीस. कारण पोरगी नीट नांदली नाही तर माय बाप बदनाम असतात. तेच आहे. तुमचं मला माहित नाही बरं का. आमचं बोलते कारण तुम्ही अंगावर घेतात पण बेटा आम्ही येत नाही. ते सांगते जसं मुलगी बाप बाहेर काढतो, तिचा बाप तोच असतो. तसं वृत्ती अज्ञानातून बाहेर निघतील आणि खऱ्या परमात्म्याला आलिंगन देतील. ती आनंदाची स्थिती, ते वेदांताची गती, ते मोक्षाची प्राप्ती आणि बुद्धीला या देहातून निवृत्ती ती ईश्वरासोबत असते. त्या ईश्वराला ती एक होती. तो ईश्वर देहातून बाहेर जात नाही, देहभाव होत नाही, बंद राहत नाही, त्यामुळे मृत्यू शिवत नाही, तो जीवन मुक्त होतो. भक्ती निराकार ज्या भगवंताचा आणि हे जीवाचं अंतर ठेवून प्रेम असतं. मध्ये अंतर म्हणजे ह्या घरात आपण राहतो आणि त्या घरात तुम्ही राहता सर्वजण थोडक्यात. पण घरामध्ये भिंत आहे ना. जर सर्वेला बघा त्या घरात जावं लागतं मला. आणि समजा ही भिंतच नाही, तिकडे सर्व मी इकडे अंगणात बघायला भिंत आहे का मध्ये? तसं भक्तात आणि भगवंतात मध्ये अंतर नाही. तसं दिसतो, तो कळतो, ते ज्ञान आहे. आणि मध्ये भिंत आहे, तो भेद आहे. तू आणि मी, तू आणि मी का भगवंताला भिन्न करायचं? तो जर एक सगळ्या व्यापक आहे, सगळ्यात एक आहे, तो खरा आहे. मग जर खरा आहे, तो माझ्या जवळ आहे, त्याचा माझा संबंध आहे, त्याचं खरं सुख आहे आणि तो माझ्या शीतल रूप आहे. तुम्ही देवाला का नाही? अन्य देवाला का पाहू? अन्य देवाला का पाहू? अज्ञानाची शक्ती आहे खरी, हृदयाची भक्ती आहे, परमात्म्याची प्राप्ती आहे आणि ही आत्मस्थिती आहे. आज सांगून पण सांगून गेले. आज लोकांना कळत, मध्यम लोकांना कळत. रेशीमचा कपडा वापरणारे फार कमी येतं आणि कॉटनचा घालणारे सगळं. आणि कॉटनची बी झाकती, रेशमी पण झाकती, पण रेशमी साडी सवळ्यात ठरतं आणि कॉटनची साडी बवळ्यात ठरते. पिवळा पितांबर, हा बेटा, पिवळा पितांबर पैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. येई ओ विठ्ठले माझे माऊली. काय आवाज असतो तो? जो आद्रभाव असतो तो विठ्ठल प्रगट होत असतो. आधी आद्रता आहे, मग प्रगटता आहे, मग ऐक्यता आहे, मग सुखरूपता आहे, मग जगताची निवृत्ती आहे, मग परमात्म्याची प्राप्ती आहे. मग संसारात तिथं भाव नाही, बुद्धी देहाकड नाही आणि मनामध्ये शक्ती नाही, वृत्तीमध्ये भेद नाही आणि आवरण हृदयात उरत नाही. कारण सर्वांगी सर्वेश्वर तोच आहे आणि तो हृदयात आहे, तो मीच आहे आणि तो माझ्या आत आहे. त्याच्यावर भिन्न जगत नाही. तर जगत कुठे आहे? सगळा जर तो आहे तर जगत कुठे आहे? तो जर मी आहे, भ्रम कुठे आहे? तोच मी. सो हम, सो हम. सो म्हणजे परमात्मा, हम म्हणजे आहे, परमात्माचा आहे आणि तो हम माया सांगते त्याचं तुझं रूप तेच आहे. पण जेव्हा माया सांगतील बुद्धी एक होती, तेव्हा माया जाती आणि तोच मी आहे असा अनुभव येतो. तो श्रेष्ठ भगवंत एक रूप होतो, तो भक्त श्रेष्ठ बनतो कारण त्यानं मायाला सोडलेला असतो. सो आप सकाळी बोलत प्राणायाम करू लागलो आपण.
तर माझा श्वास तुम्हाला ऐकत होता. तू जगताला आहे म्हणलीस, देहाला आहे म्हणलीस, विचारा आहे म्हणलीस, पदार्थाला खरं म्हणलीस, इंद्रियामध्ये विकार केलास, मन नाना ठिकाणी गेलं, पण भगवंताला नाही शिवलं. अज्ञान कायम राहिलं, वासना फोपावली, बंद तसाच राहिला, देह खाली पडला, त्याचा कल्याणाचा मार्ग बंद झाला, तो मुक्त नाही झाला, तो भगवंतापाशी नाही गेला, तो ह्या जन्ममृत्यूच्या साखळीत अडकला. बद्धता म्हणतात त्याला. तरी साची पै किरीटी, अनावचनाची भेटी. वचन ओदात ऐकला आणि वचन वेदाचं ऐकलं, तेव्हाच जीवपणाचा घात झाला. पुढे ऐका आता. काना वचनाची या भेटी, तरी साची पै किरीटी, वस्तू होऊन उठी कवने कजू. एखादाच ऐकलं आणि मुक्त झाला, भगवंताला प्राप्त झाला. एखादाच असतो तसा, सगळे नसतात. आता ऐका. तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. कानी ऐकलं, काय ऐकलं? वेदाचं वचन, गीतेचा श्लोक, माऊलीची ओवी. ते मनानं ऐकली आणि त्याला कळालं की परमात्माच आहे, सगळं खोटं आहे आणि ते जगत दिसून नाहीये आणि सगळा परमात्माच आहे आणि तो मीच आहे, असं तिनं ऐकलं आणि मानलं. भगवंताला जाणलं, ते एक रूप झाली, देहातून भिन्न सरकली, बुद्धी भगवंतात विलीन झाली, तोची झाला घात जीवपणा. आता जीवपणाचा घात कसा होतो काय नाही, दुपारच्या पाठात बघू. दुपारचा टाइम काय ठेवायचा? श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की